मराठी विषय अभ्यासणार आहोत. तर पाठीमागच्या लेक्चरला आपण एक गोष्ट अभ्यासासाठी घेतलेली आहे. आप्पाजींचं चातुर्य 14 नंबरचा पाठ आहे, आपण तो पाहत आहोत. या ठिकाणी हा पाठ पाहत असताना त्या ठिकाणी विजयनगर जे राज्य होतं त्या विजयनगर राज्यामध्ये कृष्णदेवराय राजा होता, बरोबर. हे पाहिलेलं आहे. आणि त्याच्या प्रधानाचं नाव काय येईल सांगता? कृष्णदेवराय राजा जो होता विजयनगर मध्ये, त्याचा जो प्रधान होता त्या प्रधानाचं नाव काय होतं आपण पाहिलेलं आहे पाठीमागच्या लेक्चरला. कोणाला येत असेल तर प्रयत्न करा सांगण्याचा. ठीक आहे, प्रधानाचं नाव काय होतं? आप्पाजी. काय होतं? आप्पाजी. आणि विजयनगर राज्य होतं आणि विजयनगर मध्ये राजा कोण होता? कृष्णदेवराय. आणि त्याचा जो प्रधान होता, प्रधानाचं नाव काय होतं? आप्पाजी, बरोबर. पाठाचं नाव आहे आप्पाजींचं चातुर्य. आप्पाजींचं चातुर्य आपण पाहिलं होतं. ही खूप जुनी गोष्ट आहे. त्या ठिकाणी जे आप्पाजी होते, जे प्रधान होते, त्यांची चतुराई किंवा ते हुशारकी त्यांची संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध होती. आणि त्या ठिकाणी विजयनगरच्या उत्तरेमध्ये जे राज्य होतं कलिंग, तेथील राजाला त्यांचं चातुर्य पाहण्यासाठी त्यांनी काय केलं होतं? 2 परीक्षा घेतल्या होत्या, बरोबर. त्यांची पहिली परीक्षा काय घेतली की त्यांना जे विजयनगर आहे, विजयनगरमध्ये कोबी जी आहे ती त्यांनी मागवली किंवा कृष्णदेवरायांना विनंती केली की तुमच्या राज्यामधले काय करा, कोबी मला पाठवून द्या. परंतु प्रवासासाठी जास्त वेळ लागत होता. त्या ठिकाणी जर पाठवले असते तर खराब झाले असते. म्हणून त्या ठिकाणी पहा, आप्पाजींनी केलंय, एक बैलगाडी घेतली. बैलगाडीमध्ये माती टाकून त्या ठिकाणी कोबीचं पीक घेतलंय, कोबीचं बी रोप लावलंय आणि त्या ठिकाणी त्यांना राजाला पाठवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं होतं आपण 3 महिन्यानंतर ती जी गाडी आहे कोबीची ती कलिंग राज्यात पोहोचलेली आहे. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली, त्यांना काय झालाय? आनंद वाटलेला आहे. त्यानंतर पुढे त्यांनी काय केलंय? आप्पाजींचं कौतुक केलंय. काय केलंय? कौतुक केलेलं आहे. त्यानंतर पहा, प्रथम मी वाचन करतो, त्यानंतर पहा. त्यानंतर आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. यासारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. आप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली, तिथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती. तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एक मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्यांचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही.
हा या मूर्तीचा अर्थ होतो. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्यांना सांगतही नाही, तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो, आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. पहा, या ठिकाणी आपण पाहिलं होतं, ज्यावेळेस पहिली परीक्षा घेतली कलिंग राजाने आप्पाजींची, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. परंतु जे राजे आहेत, कोण कलिंगचे राजे, त्यांना काय वाटलं की आपण काय करावं, आप्पाजी जे आहेत त्यांचे चातुर्य पाहण्यासाठी अजून एक कायची परीक्षा घ्यायची. पहा, पान नंबर 14, पाठाचं नाव आहे आप्पाजींचं चातुर्य. पान नंबर 39, पाठ नंबर 14. त्या ठिकाणी पहा, आप्पाजींची काय करायची, त्यांना त्या राजांना अजून एक परीक्षा घ्यायची. तर परीक्षा कोणती घ्यायची आहे, तर कलिंगच्या राजाला वाटले, मग त्याने काय केलंय, एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या. कलिंगचा जो राजा आहे त्या राजाने काय केलंय, एकसारख्या दिसणाऱ्या मूर्ती. मूर्ती म्हणजेच काय, मूर्ती पाहिले तुम्ही, त्या ठिकाणी काय केलंय, राजाने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या आहेत. आणि काय म्हणाल, पहा, या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी एक मूर्ती निकृष्ट आहे. म्हणजेच काय केलंय, पहा, त्या राजाला आप्पाजींची परीक्षा घ्यायची म्हणून काय केलं त्यांनी, एकसारख्या दिसणाऱ्या, एकाच आकाराच्या आणि एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्यात. किती मूर्ती, 3 मूर्ती मागवल्या आहेत. पहा, त्याने काय सांगितलंय की या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. पहा,
ओके, ठीक आहे. आपण काय पाहतोय या ठिकाणी राजाने काय केलेलं आहे, 3 एकसारख्या दिसणाऱ्या मूर्ती आणल्यात आणि त्यांनी काय केलंय, आपण सांगितलंय की या मूर्तीमध्ये एक निकृष्ट मूर्ती आहे. निकृष्ट मूर्ती म्हणजेच काय, निकृष्ट म्हणजे कमी प्रतीची किंवा खराब असलेली, बरोबर. निकृष्ट म्हणजे कमी प्रतीची मूर्ती आहे. दुसरी जी मूर्ती आहे ती मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी जी मूर्ती आहे ती उत्कृष्ट मूर्ती आहे. यासारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील कोणती ते मला राजाने काय केलेलं आहे, 3 एकसारख्या दिसणाऱ्या मूर्ती आणल्यात आणि त्या 3ही मूर्ती समोर ठेवून सांगितलंय की यामध्ये एक निकृष्ट आहे, एक मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी जी मूर्ती आहे ती काय आहे, उत्कृष्ट मूर्ती आहे. तर या 3 मूर्तीमधील काय करा, फरक सांगा आणि कोणती उत्कृष्ट मूर्ती आहे. उत्कृष्ट म्हणजेच काय, चांगल्या प्रतीची मूर्ती आहे ते मला सांगा. आता पहा, त्या 3 एकसारख्या त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. मूर्ती होत्या 3 एकसारख्या दिसणाऱ्या, त्या मूर्तीमधील फरक त्या ठिकाणी कोणालाही ओळखता येईना. मूर्तीमधील फरक कोणालाही ओळखता येईना. मी सांगतो फरक. आप्पाजी काय म्हणतायत, आप्पाजी जे प्रधान आहेत त्यांची परीक्षा पाहिजे होती. काय म्हणता, मी सांगतो फरक. त्यांनी एक लवचिक तार घेतली, ती एका मूर्तीच्या कानात घातली, तिथून ती मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. पहा, प्रथम आप्पाजींनी काय केलंय, आप्पाजी काय म्हटले राजाला, मूर्तीमध्ये कोणती मूर्ती उत्कृष्ट आहे ते सांगतो. प्रथमतः त्यांनी काय केलंय, लवचिक, लवचिक म्हणजे एक बारीक तार घेतली आणि ती तार काय केलीये, 1 नंबरची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये घातली. काय केली, कानामध्ये घातली. पहा, या ठिकाणी चित्रामध्ये पाहू शकता काय केलं त्यांनी, ती तार त्या मूर्तीच्या कानामध्ये घातली. ज्यावेळेस ती तार मूर्तीच्या कानामध्ये घातली तर काय झालंय, ती तार कुठून बाहेर पडली, त्या तोंडातून बाहेर पडली. आणि आपण काय, निकृष्ट मूर्ती म्हणजेच काय आहे, ही मूर्ती कमी प्रतीची आहे किंवा हलक्या दर्जाची आहे. त्यानंतर पहा, नंतर आप्पाजींनी तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. त्या ठिकाणी जी 2 नंबरची मूर्ती आहे, आप्पाजींनी काय केलंय, ती तार आहे ती दुसऱ्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. हा, दुसऱ्या कानात घातल्यानंतर ती तार जी आहे ती एका कानातून घातली आणि दुसऱ्या कानातून
त्या ठिकाणी काय केलंय, आप्पाजींनी जी तार आहे ती दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, एका कानातून घातली आणि दुसऱ्या कानातून ती बाहेर पडलेली आहे. आणि त्यावेळेस काय सांगतात आप्पाजी की ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. आणि त्यानंतर आप्पाजींनी काय केलंय, तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. आप्पाजींनी काय केलंय, तिसरी जी मूर्ती आहे त्या तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी काय केलाय, हाच प्रयोग केलेला आहे. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर पडली नाही. आणि काय झालंय, आप्पाजींनी एका कानामध्ये जी तिसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली ती तार त्या मूर्तीच्या कानातून व तोंडातून कुठूनही बाहेर पडली नाही. त्यावेळेस आप्पाजी काय म्हणतायत, आप्पाजी म्हणाले ही आहे उत्कृष्ट मूर्ती. उत्कृष्ट म्हणजेच काय, चांगल्या प्रतीची किंवा चांगल्या दर्जाची ही मूर्ती आहे. पहा आप्पाजींनी किती हुशारीने किंवा किती चातुर्याने त्या मूर्ती ओळखलेल्या आहेत. बरोबर, पहिली मूर्ती ओळखली, पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये घातलेली तार तोंडामधून बाहेर आली, त्यांनी काय सांगितलं, ती निकृष्ट मूर्ती आहे. त्यानंतर दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातली, ती दुसऱ्या कानामधून बाहेर पडली. त्यावेळेस काय सांगितलं आप्पाजींनी की ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. आणि तिसरी जी मूर्ती आहे, तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये घातलेली जी तार आहे ती कुठून बाहेर पडली, ती 3 नंबरच्या मूर्तीमधील तार कानातून व तोंडातून कुठूनही बाहेर पडली नाही. म्हणून आप्पाजी काय म्हणतायत की ही आहे उत्कृष्ट मूर्ती. पहा, ज्या राजाने की कलिंगचा जो राजा होता त्याने जो प्रश्न विचारला होता, काय प्रश्न विचारला होता त्याने, की या 3 मूर्तीपैकी उत्कृष्ट मूर्ती कोणती. बरोबर, तर त्या प्रश्नाचं उत्तर त्याने आप्पाजींनी दिलेलं आहे. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. पहा, आप्पांनी त्या मूर्तींचं उत्तर तर दिलंच, परंतु त्याबरोबर थोडस स्पष्टीकरण सांगितलंय की आपल्या समाजामध्ये किंवा त्या ठिकाणी त्या वेळेच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी माणसे कशा प्रकारची असतात त्या मूर्ती त्यावरून त्यांनी ओळखल्या. बरोबर, पहा आप्पाजी काय सांगतायत, आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती ओळखलेली होती. बरोबर, कानातून घातलेली तार तोंडातून बाहेर पडली, ती निकृष्ट मूर्ती. पहा, एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्यांचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही, हा या मूर्तीचा असा अर्थ होतो. म्हणजेच पहा किती मस्त किंवा किती छान प्रकारे त्यांनी वर्णन केलंय. ती जी मूर्ती आहे निकृष्ट मूर्ती. निकृष्ट मूर्ती म्हणजेच काय, पहा काही समाजामध्ये माणसं अशी असतात, काही अफवा जर समजल्या किंवा काही मेसेज वगैरे जर त्यांना समजले तर काय करतात ते, तो जो मेसेज आहे किंवा ती जी बातमी आहे त्या बातमीचा किंवा त्या अफवेचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता काय करतात, खरे खोटेपणा पडताळून न पाहता तो काय करतात, लगेच दुसऱ्यांना सांगून टाकतात. बरोबर, काय करतात, लगेच दुसऱ्यांना सांगून टाकतात. त्यामुळं काय होतं, त्याचे व समाजाचेही हित होत नाही. म्हणजे काय होतं पहा, जी अफवा आहे किंवा जो मेसेज आलेला आहे त्याचा खरे खोटापणा पडताळून न पाहिल्यामुळे काय होतं, त्या स्वतःचंही हित होत नाही आणि त्यामुळे समाजाचंही हित होत नाही. असा काय आहे त्या मूर्तीचा अर्थ आहे. हा किती छान प्रकारे त्यांनी आप्पाजींनी व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. त्यानंतर पहा, दुसरी जी मूर्ती आहे त्या दुसऱ्या मूर्तीचा अर्थ काय आहे. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. म्हणजेच काय होतंय पहा, दुसरी जी मध्यम दर्जाची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर पडते. बरोबर, पहिल्या कानातून घातलेली तार दुसऱ्या कानामधून बाहेर पडते. आणि ती कशी आहे, कुठल्या प्रकारची मूर्ती आहे ती, कोण सांगेल. पहिल्या कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर पडली तर ती कोणत्या प्रकारची मूर्ती आहे, प्रयत्न करा सांगण्याचा.
मध्यम मध्यम दर्जाची मूर्ती आहे. ओके गुड. मध्यम दर्जाची मूर्ती आहे. एका कानातून घातली दुसऱ्या कानामधून बाहेर पडली तर ती कुठली? मध्यम दर्जाची मूर्ती. पहा ही मध्यम प्रतीची मूर्ती एखाद्या माणसाने, ते पहा त्यांनी त्याचा अर्थ काय सांगितलाय की एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचेही हित होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. पहा त्या मूर्तीचा अर्थ त्यांनी काय सांगितलाय की काही लोक कसे असतात समाजामध्ये की एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. ते कोणाला काही म्हणतही नाही आणि काही बोलतही नाही. कुठलीही गोष्ट ऐकली, कुठलीही एखादी जर अफवा ऐकली तर त्याबद्दल शहानिशा करत नाही, खरी खोटी आहे तेही पाहत नाही आणि कोणाला बोलतही नाही. म्हणजे ह्या कानाने ऐकणे आणि दुसऱ्या कानाने सोडून देणे असा काय होतोय त्या मूर्तीचा अर्थ होतोय. असं कोणी सांगितलंय? आप्पाजींनी सांगितलंय. बरोबर ना? कोणाला सांगतायत आप्पाजी? त्या कलिंगच्या राजाला. पहा पहिल्या मूर्तीचा अर्थ सांगितला, दुसऱ्याही मूर्तीचा सांगितलाय. दुसऱ्या मूर्तीचा अर्थ काय सांगितला की एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ सांगितलाय. किंवा जी मध्यम प्रकारची मूर्ती आहे त्या मूर्तीचा अर्थ असा आहे. त्यानंतर पहा तिसरी जी मूर्ती आहे, तिसरी मूर्ती आता कशी ओळखली किंवा त्याने ओळखली. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली. म्हणजे काय केलंय त्यांनी? त्या मूर्तीच्या कानामध्ये घातलेली तार तेथेच अडकून राहिलेली आहे. ती तार तोंडातूनही बाहेर आली नाही आणि कानातूनही बाहेर आली नाही. म्हणजेच काय आहे? ती तिसरी उत्कृष्ट मूर्ती आहे. उत्कृष्ट म्हणजेच काय येईल सांगता कुणाला? उत्कृष्ट उत्कृष्ट म्हणजे थोडक्यात चांगल्या प्रतीची मूर्ती आहे. बरोबर? चांगल्या प्रतीची. हा उत्कृष्ट म्हणजे चांगल्या प्रतीची. उत्कृष्टला एक समानार्थी शब्द आलेला आहे या पाठामध्ये. आपण पाहिलं पहिली मूर्ती काय होती? निकृष्ट. बरोबर? विरुद्धार्थी शब्द काय आहे त्याचा? उत्कृष्ट, निकृष्ट. म्हणजे त्या ठिकाणी कमी प्रतीची. तिसरी मूर्ती जी आहे आपण ती काय पाहतोय? एका कानामधून घातली तार आणि ती अडून राहिली. ती तोंडातून बाहेर पडली नाही आणि कानातूनही बाहेर पडली नाही. म्हणजेच ही मूर्ती कशी आहे? 3 नंबरची उत्कृष्ट मूर्ती आहे. लक्षात राहू द्या. 3 नंबरची मूर्ती कशी आहे? उत्कृष्ट आहे. पहा अफवा ऐकल्यानंतर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्यांना सांगतही नाही. म्हणजे काय होतंय पहा, समाजामध्ये काही व्यक्ती असे असतात, काही माणसं असे असतात की एखादी अफवा, एखादा मेसेज जर ऐकला तर काय करतात ते? तो मेसेज ऐकल्यानंतर तो कुणाला सांगतही नाही लगेच आणि दुसऱ्या कानाने सोडूनही देत नाही. तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतात आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही. तो माणूस उत्तम. म्हणजेच काय? तर ज्या वेळेस एखादा माणूस एखादी अफवा ऐकतो, एखादा मेसेज ऐकतो, तर त्या मेसेज किंवा त्या अफवा इतर कोणालाही न सांगता किंवा दुसऱ्या कानाने सोडून न देता त्या अफवेची शहानिशा करून त्या गोष्टीचा खरे खोटेपणा समजून घेतात. काय करतात? खरे खोटेपणा समजून घेतात आणि ती काय करतात? त्या खरे खोटेपणाची खात्री करून जे ऐकले आहे ते पुराव्यानिशी सांगतात. बरोबर? पुराव्याशिवाय सांगत नाहीत. म्हणजेच काय आहे? तो माणूस उत्तम दर्जाचा असतो. आणि हाच काय आहे? तिसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे. पहा किती छान पद्धतीने त्यांनी समजून सांगितलं त्यांना राजांना. राजाने फक्त काय सांगितलं होतं की मला जी उत्कृष्ट आहे ती मूर्ती ओळखून दाखवा. त्या ठिकाणी पाहिलं त्यांनी
पहिली मूर्ती आहे, पहिली मूर्ती कशी ओळखली, निकृष्ट मूर्ती कशी ओळखली त्यांनी, कोण सांगेल मला आता? मूर्तीमधील पहिली मूर्ती आहे ती कशी ओळखली आप्पाजींनी? कोण प्रयत्न करते सांगण्याचा? आपण आताच पाहिलं तीनही मूर्ती ओळखल्या. पहिली मूर्ती कशी ओळखली? अप्पाजींनी पहिली मूर्तीच्या कानात तार घातली, ती त्याच्या तोंडातून निघाली, त्यामुळे त्यांना कळले ही निकृष्ट मूर्ती आहे. ओके, व्हेरी गुड, खूप छान, खूप छान पद्धतीने सांगितलंस. कशी ओळखली आप्पाजींनी? कानामधून तार घातली आणि ती तोंडामधून निघली आणि काय केलंय आप्पाजींनी ओळखलं काय की ही निकृष्ट मूर्ती आहे. त्यानंतर दुसरी जी आहे मध्यम प्रतीची मूर्ती, ती कशी ओळखली आहे? दुसरं कोण करेल सांगण्याचा प्रयत्न? मध्यम प्रतीची जी मूर्ती आहे ती कशी ओळखली आप्पाजींनी? सांगताय कोणी? ठीक आहे, कशी ओळखली होती? ठीक, आप्पाजींनी एका कानामध्ये तार घातली आणि ती काय झाली, दुसऱ्या कानामधून निघली. काय झालेली आहे, दुसऱ्या कानामधून निघली आणि काय सांगितलंय, ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. आणि 3 नंबरची उत्कृष्ट मूर्ती किंवा चांगली जी मूर्ती आहे ती कशी ओळखली आप्पाजींनी? हा, येईल सांगता? आवाज येतोय सर्वांना? पहा, 3 नंबरची जी मूर्ती आहे उत्कृष्ट मूर्ती किंवा चांगल्या दर्जाची मूर्ती, ती कशी ओळखली आप्पाजींनी? की तिच्या कानामध्ये जी लवचिक तार होती ती घातली आणि लवचिक तार घातल्यानंतर ती तार कानातूनही बाहेर पडली नाही आणि तोंडातूनही बाहेर पडली नाही. आणि काय सांगितलं त्यांनी मग? ही आहे उत्कृष्ट दर्जाची मूर्ती. बरोबर. त्यानंतर पहा, आप्पाजींची जी परीक्षा होती, कोण घेत होतं? कलिंगचा राजा. ही जी दुसरी परीक्षा होती, या परीक्षेमध्ये सुद्धा ते काय झालेले होते? उत्तीर्ण झालेले होते. कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. म्हणजे पहा, आप्पाजींनी मूर्ती ओळखलेली आहे. मध्यम कोणती आणि निकृष्ट कमी दर्जाची राजाला समजून की कशा ओळखायचं, चांगली कोणती, मध्यम कोणती आणि कमी दर्जाची कोणती. त्यानंतर आप्पाजींनी तीनही मूर्तीचा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. काय होतंय पहा, ज्यावेळेस तीनही मूर्ती ओळखल्या आप्पाजींनी, त्यावेळेस राजाला आनंद झालाय, ते संतुष्ट झालेला आहे. आणि काय केलं त्यांनी मग? त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. आणि काय झाले पहा, ज्यावेळेस त्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळतात त्यांना आनंद होतो. त्यानंतर जे राजे आहेत कलिंगचे राजे, त्यांनी काय केलंय, आप्पाजी व कृष्णदेवराय, कृष्णदेवराय कुठले राजे होते, कोणत्या राज्याचे? विजयनगर जे राज्य होतं, बरोबर ना. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. कोणी? कलिंगच्या राजाने. का केलंय अभिनंदन? कारण आप्पाजींच्या परीक्षा घेण्यासाठी त्यांनी 2 परीक्षा घेतल्या आणि त्या दोनही परीक्षेमध्ये काय झाले होते, आप्पाजी उत्तीर्ण झालेले होते. समजलंय इथपर्यंत सर्वांना? अशा प्रकारे जे लेखक आहेत विलास गीते यांनी एक छान कथा आपल्याला समोर सांगितली.
विजयनगरचे राज्य कृष्णदेवराय व त्यांचे जे प्रधान आहेत आप्पाजी, आणि आप्पाजींची बद्दल घेतलेली जी कलिंगच्या राजाने परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये ते कसे उत्तीर्ण होतात, कशा प्रकारे त्या परीक्षेला सामोरे जातात, त्यांचं चातुर्य यातून कसं समजतं, हे आपण आताच पाहिलेलं आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत सर्वांना? ठीक आहे, पहा हा जो पाठ आहे आप्पाजींचे चातुर्य, 2 मिनिटांमध्ये मी एक्सप्लेन करतो आपण काय काय पाहिलं त्या ठिकाणी, आणि त्यानंतर आपण संपवू. त्या ठिकाणी पहा, प्रथमतः जो कलिंगचे विजयनगरचे राजे होते कृष्णदेवराय, त्याचा जो प्रधान होता आप्पाजी नाव होतं त्यांचं, ते खूप हुशार होते किंवा त्यांची चतुराई त्या ठिकाणी प्रसिद्ध होती. त्या ठिकाणी विजयनगरच्या उत्तरेमध्ये जे राज्य होतं कलिंग राज्य, तेथील राजाला आप्पाजींबद्दल माहिती मिळाली. मग त्यांनी काय केलंय, कृष्णदेवराय राजा जो होता त्यांना सांगितलंय की त्यांची जी परीक्षा आहे, कोणाची, आप्पाजींची परीक्षा घ्यायची. तर कृष्णदेवरायांना त्यांनी सांगितलंय की तुमच्या राज्यामध्ये जे कोबी आहेत ते काय करा, मला पाठवून द्या. तर पहा, राजे सुद्धा कन्फ्युज झाले होते, त्यांना प्रश्न पडला होता की आपण कोबी कलिंगच्या राजांना कसे पाठवायचे, बरोबर. त्यानंतर त्या आपली समस्या ते आप्पाजींना सांगतात. आप्पाजी त्यावर उत्तर काढतात की काय करा, गाडीमध्ये माती भरा, त्यामध्ये कोबीचं बी पेरा, आणि ती गाडी काय करा, त्या गाडीवाल्याला सांगा की त्या मातीमध्ये रोज त्या रोपांना थोडं थोडं पाणी देत पुढे जा, आणि ज्यावेळेस गाडी पोहोचेल त्यावेळेस त्या राजाला ताजी कोबी मिळतील असं सांगितलं. आणि त्याप्रमाणे राजाने केलं, आणि कलिंगच्या राजाला त्यांची इच्छा पूर्ण झाली, त्यांना ताजी कोबी मिळाली. ही एक परीक्षा झाली. त्यानंतर काय केलं, कलिंगच्या राजाला वाटलं आप्पाजींची दुसरी परीक्षा घ्यावी. दुसरी परीक्षा काय घेतली त्यांनी, एक सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती आणल्या. काय आणल्या, 3 मूर्ती आणल्या, आणि त्या 3 मूर्तीमधील चांगली कोणती, निकृष्ट कोणती, आणि मध्यम दर्जाची कोणती, हे ओळखायला सांगितलं, बरोबर. आणि तेही आप्पाजींनी काय केलं, ओळखलं. कशा पद्धतीने, पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये काय केलं त्यांनी, लवचिक तार घातली. ती तार त्या मूर्तीच्या तोंडामधून बाहेर पडली, आणि त्यांनी त्याचा अर्थ सुद्धा सांगितला की ही काय आहे, निकृष्ट मूर्ती आहे किंवा कमी दर्जाची मूर्ती आहे. त्यानंतर त्यांनी दुसरी जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातली, ती मूर्तीच्या दुसऱ्या कानामधून ती तार बाहेर पडली, आणि आप्पाजींनी ओळखून दाखवलं की ही जी मूर्ती आहे ती मध्यम दर्जाची आहे. त्यानंतर तिसरी जी मूर्ती आहे ती कशी आहे, कशी ओळखली त्यांनी, कानामध्ये एका कानामध्ये तार घातली आणि ती आतमध्ये अडकली, ती दुसऱ्या कानातून किंवा तोंडामधून बाहेर पडली नाही, आणि त्या मूर्तीला त्यांनी उत्कृष्ट मूर्तीचा दर्जा दिला, आणि राजाला सांगितलंय ही मूर्ती कशी आहे, उत्कृष्ट मूर्ती आहे किंवा चांगल्या दर्जाची ती मूर्ती आहे. अशा प्रकारे त्यांनी त्या राजाच्या परीक्षेला सामोरे गेलेत आणि त्याची सर्व उत्तरं दिलेली आहेत, आणि आपल्याला त्यावरून काय समजतंय की त्यांचं चातुर्य किंवा त्यांची हुशारकी या ठिकाणी आपल्याला समजलेली आहे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आज सर्वांनी या पाठाचं काय करायचंय, घरी वाचन करायचंय सर्वांनी. ठीक आहे, कोणाला काही जर अडचण असेल तर विचारू शकता. कोणाला काही जर समजलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. मग समजलंय सर्वांना? समजला. ओके ओके गुड.